छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचा कणा म्हणून रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या किल्ल्यांच्या जाळ्याचा वापर केला, जे प्रशासकीय केंद्रे, लष्करी किल्ले आणि त्यांच्या खजिन्यासाठी सुरक्षित आश्रयस्थान म्हणून काम करत होते. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे रायगड, राजगड, प्रतापगड, तोरणा, सिंहगड, पन्हाळा आणि सिंधुदुर्ग, जे प्रत्येकाने स्वराज्य दृष्टिकोनात एक वेगळी कार्यक्षम भूमिका बजावली. मुख्य टास्कफुल किल्ले आणि त्यांचे महत्त्व. 1. रायगड किल्ला. राजधानी आणि प्रशासन. 1674 पासून म्हणजेच शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वर्षापासून रायगड हा सर्वात महत्त्वाचा किल्ला होता, कारण तो मराठा साम्राज्याची कायमची राजधानी होता. त्याच्या सामरिक उंच स्थानामुळे तो जवळजवळ अजिंक्य आणि मराठा प्रशासन आणि सरकारी कामकाजासाठी एक आदर्श केंद्र बनला. 2. राजगड किल्ला. पहिली राजधानी आणि नियोजन केंद्र. रायगडाच्या आधी राजगड 25 वर्षांहून अधिक काळ शिवाजी महाराजांची पहिली राजधानी म्हणून काम करत होता. आग्र्यातून पळून जाण्याचे नियोजन आणि त्यांचा मुलगा राजाराम पहिला याचा जन्म यासह अनेक महत्त्वाचे निर्णय आणि घटना येथे घडल्या. त्याचा प्रचंड आकार आणि पठारांच्या गुंतागुंतीच्या मांडणीमुळे माचीस ते अत्यंत सुरक्षित आणि वाढत्या साम्राज्यासाठी एक केंद्रीय नियोजन स्थळ बनले. 3. तोरणा किल्ला. पहिला विजय. 1646 मध्ये वयाच्या 16व्या वर्षी तोरणा ताब्यात घेतलेला, प्रचंडगड म्हणूनही ओळखला जाणारा हा शिवाजी महाराजांचा पहिला लष्करी यश होता, जो त्यांच्या स्वातंत्र्याच्या शोधाची सुरुवात होता. येथे खजिन्याच्या शोधामुळे इतर किल्ल्यांच्या बांधकाम आणि तटबंदीसाठी निधी उपलब्ध झाला, ज्यामुळे तो मराठा साम्राज्यासाठी एक महत्त्वाचा प्रारंभबिंदू बनला. 4. प्रतापगड किल्ला. लष्करी वर्चस्व. हा किल्ला 1659 मध्ये प्रतापगडाच्या पौराणिक लढाईचे ठिकाण होता, जिथे शिवाजी महाराजांनी विजापूरच्या सेनापती अफजल खानचा पराभव केला. हा विजय एक मोठा वळण होता, ज्याने शिवाजीला एक शक्तिशाली लष्करी नेता म्हणून स्थापित केले आणि मोठ्या शत्रूविरुद्ध मराठा सैन्याची ताकद सिद्ध केली. 5. सिंहगड किल्ला. रणनीतिक संरक्षण पोस्ट. मूळ नाव कोंढाणा होते, ते पुण्याजवळील एक प्रमुख संरक्षण पोस्ट होते. 1670 मध्ये मुघलांकडून त्याचे पुनर्प्राप्ती. जरी त्याचा शूर सेनापती तानाजी मालुसरे यांच्या जीवाच्या किंमतीवर किल्ला जिंकला, पण सिंह हरला झाले, तरी त्यातून प्रचंड मराठ्यांचे शौर्य आणि प्रदेश नियंत्रित करण्यासाठी किल्ल्याचे महत्त्वपूर्ण महत्त्व दिसून आले. 6. पन्हाळा किल्ला. आश्रय आणि व्यापार नियंत्रण. पन्हाळा हे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे होते, कारण ते आतील भागाला किनाऱ्याशी जोडणाऱ्या प्रमुख व्यापारी मार्गाकडे दुर्लक्ष करत होते. आदिलशाही सैन्याने वेढा घातला तेव्हा ते